नमस्कार मंडळी. 60 वर्षानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते, हाडं कमकुवत होतात, झोप कमी होते आणि पचन पूर्वीसारखं चांगलं राहत नाही. पण सत्य हे आहे की अशक्तपणा हे वृद्धत्वाचं लक्षण नाही आहे, तर वाईट सवयींचे परिणाम आहेत. जर तुम्हाला या 60व्या वर्षी तरुणासारखं चपळ राहायचं असेल, तर आज काही सवयी सोडणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या सवयी तुमच्या शरीराची शक्ती दररोज कमी करत आहेत. तर 60व्या वर्षी किंवा त्याहून अधिक वयात सोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 10 सवयींचा शोध आज आपण घेणार आहोत. अन्यथा तुम्ही दररोज कमकुवत व्हाल. यामधला पहिली सवय जी आहे ती म्हणजे 1. सकाळी उशिरा उठणं. वयाच्या 60व्या वर्षी सर्वात मोठी चूक म्हणजे उशिरा झोपणं. बरेच लोक असा विचार करतात की त्यांच्याकडे आता काम नसल्याने त्यांनी उशिरा विश्रांती घ्यावी. पण सत्य हे आहे की उशिरा उठल्यानं शरीराचे घड्याळ बिघडते. सूर्याच्या पहिल्या किरणांनी उठल्यानं शरीराला व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते. तसंच रक्ताभिसरणसुद्धा सुधारतं आणि मेंदूमध्ये सेरोटॉनिन सारखं आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. जर तुम्ही सकाळी 8 किंवा 9 वाजता उठलात तर तुमचे स्नायू आळशी होतात आणि तुमच्या हृदयावर दबाव येतो. म्हणून सकाळी 5 ते 6च्या दरम्यान उठण्याची सवय जी आहे ती तुम्ही आजपासूनच लावण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही अगोदरपासूनच 5 ते 6 या टायमिंगमध्ये उठत असाल तर ही अतिशय उत्तम तुम्हाला सवय आहे. यानंतर येतो सवय क्रमांक 2, तो म्हणजे गतिहीन बसणे. वृद्धांमध्ये बघा आणखीन एक मोठी चूक म्हणजे जास्त वेळ बसणे. शरीराची यंत्रणा जितकी जास्त वेळ निष्क्रिय असेल ना तितकी ती लवकर गंजते. म्हणजे बघा टी व्ही समोर बसणं किंवा दिवसभर अंथरुणावर पडून राहणं, रक्ताभिसरण यामुळं काय होतं, मंदावतं. यामुळं पायामध्ये सूज येते, वेदना येतात आणि अशक्तपणासुद्धा वाढतो. तर काय करायचं यासाठी, दर 30 मिनिटांनी उठायचं आणि 2 ते 3 मिनिटं चालावं. मग सकाळी आणि संध्याकाळी हलकं चालावं. तसंच योगा, प्राणायाम किंवा स्ट्रेचिंग हे नेहमी करावं. लक्षात ठेवा, चालणं हे खरं औषध आहे. जितकं जास्त तुम्ही चालाल तितकं तुम्ही निरोगी राहाल. म्हणून किमान 2 ते 3 मिनटं तरी तुम्हाला 20 ते 30 मिनटानंतर बसल्यानंतर चालायचे आहेत. यानंतर येतो सवय क्रमांक 3, तो म्हणजे खूप कमी खाणं किंवा वारंवार उपाशी राहणं. मित्रांनो, बरेच वृद्ध लोक काय करतात बघा, बरेच वृद्ध लोक असे म्हणतात की जर त्यांनी कमी खाल्लं तर ते आजारी पडणार नाहीत. परंतु प्रत्यक्षात यामुळे अशक्तपणा आणखीन वाढतो. 60व्या वर्षानंतर शरीराला जास्त प्रथिने, कॅल्शियम आणि लोहाची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी खाल्लं किंवा फक्त भाकरी किंवा भाज्यांवर जगलात तर स्नायू वितळू लागतात. म्हणून आपल्याला पोटभर जेवण हे करायचं आहे. बघा यामुळं काय होतं, स्नायू वितळू लागतात, अशक्तपणा होतो आणि आपली जी ऊर्जेची पातळी आहे ती कमी होते. म्हणून तुम्हाला तुमच्या आहारामध्ये दूध किंवा दही, डाळी आणि मूग, हिरव्या भाज्या, फळं यांचा समावेश करायचा आहे. तसंच अन्न हलकं ठेवा परंतु पौष्टिक आणि नियमित ठेवा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वाटत असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. यानंतर येतो तो म्हणजे सवय क्रमांक 4, म्हणजे बघा वारंवार चहा किंवा कॉफी पिणं. 60 नंतर काही लोक काय करतात, चहा किंवा कॉफीचं जास्त सेवन सर्वात सामान्य आहे. बरेच लोक दिवसातून 5 ते 6 वेळा चहा पितात आणि त्यांना वाटतं की यामुळं त्यांना ऊर्जा मिळते.
पण काय होतं, कॉफी कॅफीन तुमच्या शरीरातून कॅल्शियम काढून टाकतं आणि झोपेमध्ये व्यत्यय आणतं आणि पोटात गॅस निर्माण करतं. म्हणून दिवसातून 1 किंवा 2दा चहा किंवा कॉफी पिऊ नका. त्याऐवजी तुम्ही काय करा, कोमट पाणी, लिंबू किंवा हर्बल टीची सवय तुम्ही लावू शकता. या सवयी आपण आजपासूनच लावून घ्यायच्या आहेत. यानंतर येतो तो म्हणजे नंबर 5. 5 नंबरची सवय जी आहे ती म्हणजे दुपारी लांब झोप घेणे. मित्रांनो, थोडी विश्रांती आवश्यक आहे. आपल्या शरीराला थोडी विश्रांती हवीच. परंतु दुपारी लांब झोप म्हणजे काय होतं, दुपारी जर तुम्ही जास्त वेळ झोपलात तर यामुळं तुमच्या शरीराची लय बिघडते. 60 नंतर चयापचय मंदावतं आणि दिवसा जास्त झोपल्यामुळं रात्री झोप कमी होऊ लागते आणि दुपारी 20 ते 30 मिनिटांची झोप घ्या. संध्याकाळी हलकंसं चालत जा आणि लवकर झोपलं तर हे चांगलं आहे. चांगली झोप ही उत्तम उपचार पद्धती आहे. ती स्मरणशक्ती, पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. म्हणून आपल्याला दिवसा न झोपता संध्याकाळी लवकर झोपायचं आहे. यानंतर येतो उपाय क्रमांक 6. सवय क्रमांक 6. सतत TV किंवा मोबाईल फोन पाहणे. मित्रांनो, आजकाल सर्व वयोगटातील लोक स्क्रीनमध्ये बुडलेले असतात आणि वृद्ध लोकही त्याला अपवाद नाही आहेत. TV, मोबाईल फोन किंवा YouTube पाहिल्यानं दृष्टी कमी होते, मेंदूवर ताण येतो आणि झोपेचा क्षय होतो. 60 वर्षानंतर जी लोकं आहेत त्यांनी स्क्रीन टाईम त्यांचा 2 तासापेक्षा जास्त नसावा. त्याऐवजी त्यांनी धार्मिक ग्रंथ किंवा पुस्तकं वाचण्यात, कुटुंबाशी किंवा मुलांशी गप्पा मारण्यात किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर जुन्या छंदामध्ये रमण्यात वेळ घालवावा. यानंतर येतो सवय क्रमांक 7. ती म्हणजे रात्री जड जेवण खाणं. मित्रांनो, बरेच वृद्ध लोक रात्री पूर्ण प्लेट अन्न खातात आणि नंतर थेट झोपी जातात. आता हे सर्वात धोकादायक सवयींपैकी ही एक धोकादायक सवय आहे. कारण रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते. त्यामुळं जड जेवणामुळं गॅस, आम्लता, रक्तातील साखरेचे चढ उतार आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. रात्री 7 वाजेपर्यंत हलके, सहज पचणारे असे जेवण आपण खायचे आहे. जसं की बघा, मूग खिचडी किंवा एखादं सूप किंवा दाल खिचडी हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटला, कृपया मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर यानंतर येते ती म्हणजे सवय क्रमांक 8. दारू किंवा तंबाखूचं सेवन. आता बघा, ज्या लोकांना दारू किंवा तंबाखूचं व्यसन आहे, बरेच लोक असं मानतात की थोडीशी दारू किंवा एकदा सिगरेटचा धूर ठीक आहे, परंतु 60 याच्या नंतर शरीराची स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता जी असते ती कमी होते. म्हणून दारू, सिगरेट किंवा तंबाखूचा एक थेंब देखील विषासारखा काम आपल्या शरीरासाठी करत असतो. ते यकृत कमकुवत करतं, रक्तदाब वाढवतं आणि आपली झोपेची गुणवत्ता कमी करतं. जर तुम्हाला खरोखर दीर्घायुष्य हवं असेल तर आजपासून ताबडतोब तुम्ही या व्यसनांपासून दूर राहा. यानंतर येते सवय क्रमांक 9. ती म्हणजे औषधांकडे दुर्लक्ष करणं. ही चूक खूप सामान्य आहे. बरेच वृद्ध लोक वेळेवर औषध घेत नाहीत किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ती घेणं थांबवतात. तर बघा, हे अत्यंत धोकादायक आहे. कारण रक्तदाब किंवा साखरेची जी औषधं आहेत ती अचानक बंद केल्यानं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळं आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मगच औषधं बंद करायची आहेत. विटॅमिनची कमतरता शरीराला अंतर्गत कमकुवत करते.
म्हणून तुम्ही डॉक्टरांच्या निदर्शनानुसार आणि दिलेल्या वेळेनुसार सर्व औषधं घ्या. दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार तुमची औषधं बदलण्याची चूक तुम्ही कधीही करू नका. ही चूक तुम्हाला लवकरात लवकर सुधारायची आहे. यानंतर येते सवय क्रमांक 10, ते म्हणजे दिवसभर कमीत कमी पाणी पिणं. 10 म्हणजे मित्रांनो 60 नंतर तहान कमी होते, पण शरीराला पूर्वी इतकंच पाणी हवं असतं. जर तुम्ही दिवसातून फक्त 3 ते 4 ग्लास पाणी प्यायलात तर शरीरात विषारी पदार्थ जमा होतात आणि रक्त घट्ट होतं आणि यामुळं बद्धकोष्ठता वाढते. दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या. कोमट पाणी हे सर्वोत्तम आहे. त्यामुळं काय होतं, आपलं पचन सुधारतं आणि सांधेदुखीसुद्धा कमी होते. म्हणून जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा जर तुम्हाला शक्य असेल तर थोडंसं कोमट पाणी तुम्ही प्या. यानंतर येतो सवय क्रमांक 11, मानसिक ताणतणाव दूर ठेवा. बघा, बरेच वडीलधारी लोक जुनी भांडणे, अपवाद किंवा दुःख मनात दाबून ठेवतात. पण मानसिक ताण शरीराला कोणत्याही आजाराइतकंच कमकुवत करत असतो. ताणतणावामुळं झोपेचा त्रास होतो, रक्तदाब वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमकुवत होते. म्हणून आता जुन्या गोष्टी विसरून जायला शिका. प्रार्थना करा, ध्यान करा, मेडिटेशन करा, मन शांत ठेवा. आनंदी राहणं हे सर्वोत्तम औषध या काळामध्ये असतं. म्हणून आपल्याला शक्य तितकं आपलं मन शांत ठेवायचं आहे. यानंतर येतो सवय क्रमांक 12, आता पायांची काळजी दुर्लक्षित करणं. बघा मित्रांनो, बहुतेक वडीलधारी लोक जे असतात त्यांच्या पायांकडे ते लक्ष देत नाहीत, तर कमकुवतपणा पायांपासून सुरू होतो. दररोज पाय धुवा आणि त्यांना तेलानं मालिश करा. तुम्हाला जर शक्य असेल तर काय करायचं आहे बघा, कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि 10 मिनटं त्यामध्ये पाय भिजवायचे आणि आरामदायी बूट घाला. मजबूत पाय हे मजबूत शरीरासारखे असतात. दररोज झोपण्याच्या अगोदर आपल्याला कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून 10 मिनटं त्यामध्ये पाय ठेवून बसायचं आहे. ही सवय तुम्ही आजपासूनच लावून घ्या. यानंतर येतो सवय क्रमांक 13, डॉक्टरांचा सल्ला न घेता सप्लिमेंट घेणे. आजकाल काय करतात वृद्ध लोक, स्वतःहून कॅल्शियम, विटॅमिन्स, मल्टीविटॅमिन्स, एनर्जी ड्रिंक घेऊ लागतात. पण चुकीच्या सप्लिमेंटमुळं यकृताचं नुकसान, हाडांचं असंतुलन किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणत्याही सप्लिमेंट घ्या. कोणाच्याही सांगण्यावरून तुम्ही औषधांमध्ये बदल करू नका. यानंतर येतो सवय क्रमांक 14, सूर्यप्रकाश टाळणं. आता बघा, 60 वर्षानंतर बहुतेक लोक सूर्यप्रकाशापासून दूर राहतात, तर ते विटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे. विटॅमिन डीच्या कमतरतेमुळं हाडं, स्नायू दुखणं, हाडं कमकुवत होणं आणि थकवा येणं हे होतं. म्हणून दररोज किमान 15 ते 20 मिनटं सौम्य सूर्यप्रकाश जेव्हा असतो सकाळी 7 ते 8च्या दरम्यान, त्या वेळेमध्ये आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये 15 ते 20 मिनटं बसायचं आहे आणि सौम्य सूर्यप्रकाश हा घ्यायचा आहे. यानंतर येतो सवय क्रमांक 15, एकटं राहणं आणि सामाजिक अंतर. मित्रांशी आणि लोकांशी संपर्क साधणं मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. एकटं राहिल्यानं काय होतं, नैराश्य आणि स्मृतिभ्रंश वाढतो. मित्रांना भेटा, शेजाऱ्यांशी बोला, सामाजिक कार्यात किंवा मंदिरात वेळ घालवा. लक्षात ठेवा, हसरा चेहरा सर्वात जास्त काळ जपतो. म्हातारपण हा आजार नाही आहे, तर आयुष्यातली दुसरी संधी आहे जिथं तुम्ही तुमच्या अनुभवांनी नवीन सुरुवात करू शकता. म्हणून एकटं न राहता आपल्या मित्रपरिवारांसोबत आपल्याला राहायचं आहे. त्यासाठी आजच या 15 सवयी सोडणं महत्त्वाचं आहे. लवकर उठा, चाला, घाम गाळा, हलका पौष्टिक आहार घ्या, ताणतणाव सोडून द्या आणि हसत राहा. शरीरासोबतच वय वाढतं, पण तुमच्या सवयीसोबत कमजोरी वाढते. जर तुम्हाला तुमचे शरीर 30व्या वर्षीसारखं चपळ राहावं असं वाटत असेल ना, तर
60व्या वर्षी या सवयी तुम्ही सोडून द्या आणि चांगल्या सवयी अंगीकारा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या पालकांसोबत, मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची आभारी आहे. आणि हो, आजच तुम्हाला एक गोष्ट नक्की करायची आहे, ती म्हणजे विसरू नका आणि मी आजपासून माझ्या वाईट